गुड मॉर्निंग, हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता सकाळ झाली आहे आणि आज मी गुढीपाडव्याचा व्लॉग बनवते आहे की समर्थाचा आज पहिलाच गुढीपाडवा आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. सो म्हटलं व्लॉगसाठी कॉन्टेंट पण भेटला आहे. आणि अजून आपला बच्चू झोपलेला आहे. इकडे समर्थ झोपली, इकडे दादा झोपला आहे. दादा पूर्ण पांघरून घेऊन झोपला आहे आणि इथे समा बाबू. सो समर्थ उठले की मी परत चालू करेलच, तोपर्यंत मी फटाफट उरकते. आणि हे पिल्लू उठलंय आता 8 वाजले. दादाची तर अजूनही झोपच होत नाहीये. आणि समर्थ बाबू उठली. बाबू गुड मॉर्निंग कला. चला गुड मॉर्निंग. नाही कलत, अजून झोपेतच आहात. ओके. सो आम्ही आता मस्त छान छान रेडी होणार आहे. आमचा फर्स्ट गुढीपाडवा आहे, हो ना बच्चा? हो, चला उठा, अंघोळ करूयात. चला चला चला. दीदी माऊ आली आहे घ्यायला आम्हाला. आता मामाच्या घरी जायचंय. मामा थोडेसे काम उरकणार आहे, तोपर्यंत मामाच्या घरी जाऊन येऊ. जातात. चुमाऊ कुठे? चुमाऊ दीदी माऊ आली का? चुमाऊ आली. दादा गुड मॉर्निंग. दादा गुड मॉर्निंग. बच्चा स्माइलिंग बेबी आहे माझ्या. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाबू. थँक्यू. तुला पण असं म्हणायचं तू. मम्मा तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नो मूड. चल 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 चल. बस बस. आता मस्त गुढीपाडव्याचं मी हे तोरण लावणार आहे. सखी म्हणून एक पेज आहे, त्यांच्याकडून मी हे खणाचं आंब्याचं तोरण मागवलं होतं. हाय समर्था. काय घेऊ? इथे मस्त अशी यांची गुढीपाडव्याची तयारी चालू आहे. मी मामाच्या घरी आली आहे. समर्थाचं रोजचं रुटीन आहे मामाच्या घरी. सगळ्यांनी हाय करा. संकेत हाय. मामी हाय. चिवमाऊ. ही चिवमाऊ आहे, समर्थाची माऊ. चिवमाऊ. आणि हे फ्लोरल ज्वेलरीचा बिझनेस करत असल्यामुळे बघा हे अशी क्रिएटिव्हिटी. गुढीपाडव्याचा तांब्याजू लावायचे, त्याला छान डेकोरेट करतायत. ओ ग बाबा चल, मम्मा घेती. हाय. इकडे गुढी उभारण्याचं काम चालू आहे आणि माझं काहीच उरकलेलं नाहीये. समर्था बाबू तू काय करतोय? हार बनवायला लावलाय समर्थाला. समर्थ काय करते बघू. बाबू खायचं काम करतोय तू? धम्मा नाही खात होती, काढलंय परत बाहेर. हार बनवलेला तोडायचं काम चालू आहे. काय दिलं बाबी मामाने? काय दिलं तुला? समर्था ए डमिया नो. सगळं नुसतं उचलून तोंडात घालायचे. तुला पकडू वाटतंय पाणी का नाही? मिकू बघ कशी खेळतीये. समर्थाची आंघोळ झाली आहे. आता समर्था मालिश मम्माच्या टॉवेलनी करते आंघोळ. नाही पुसतीये मम्माच्या टॉवेलनी. मम्माच. आणि इकडे मल्लू आलाय माझी सँडल घेऊन. हा तुझी सँडल घेऊन आलाय. हाय मल्लू दादा गुड मॉर्निंग. थांब समर्था, तुला झोपवूनच लावलं पाहिजे म्हणजे मग तू लावून देते. समर्थासाठी आता खाऊ बनवायचं आहे. आणि इकडं माझं बबडं असं बसलंय ग. कोण नाही त्याला शंभलायला, असं बसलंय ते. हो खाऊ पाहिजे. करते मम्मा बनवतीये. यश मम्मा आता इथे बनवतीये खाऊ. समर्थाचा खाऊ रेडी झालाय. आता मस्त खायला घ्यायचंय आम्हाला. झाला आपल्या बाबूचा खाऊ रेडी. समर्थ खाऊ खायचंय तुला? बाबू समर्था वेगळ्याच विश्वामध्ये बिझी आहे. मला ह्या बाऊल बद्दल सांगायला आवडेल. ही एक मिमी ब्रँडची बाऊल आहे. याला संक्षोने खाली हे छान चिपकून बसतं. आणि इथे आपण थंड पाणी टाकून हे आतलं जे पदार्थ आहे, जो हा गरम असेल तर आपण थंड करू शकतो. थंड असेल तर आपण याच्यात गरम पाणी टाकलं तर तो पदार्थही गरम व्हायला सुरुवात होते. सो खूप छान आहे हे. मला बाऊल आवडलेला. मी जनरली तिला पितळांच्या भांड्यांमधून खायला घालत असते, पण हेही मला बाऊल खूप आवडले. सो हेही मी वापरते. डंबू शमलता.
समर्थाला चहाचे कप दिलेत खेळायला आणि त्या अशा हवेने हलतायत आणि तिला ते बघून मजा येते, त्याच्यासोबत खेळतीये ती. कधी कधी खरंच आपले टॉईज उपयोगी येत नाहीत, तेव्हा असे घरातल्या बारीक सारीक वस्तू खूप उपयोगी येतात. समर्था, मी आता अशी छान गुढीपाडव्यासाठी रेडी झाली आहे विथ ट्रेडिशनल अटायर आणि इकडे समर्थ गुढीची तयारी चालू आहे, गुढी उभारण्याची. हे माझे मामा आहेत आणि ते चिडलेत म्हणून ते त्यांचीच गुढी उभारून घेत आहेत. गप म्हणतायत, बघा कसे ओरडतायत मला. ढम्मा रेडी होतोय ग, दादा रेडी झालाय, दादाने घातलंय. समर्था, चुमाव रेडी करतेय तुला. हाय करताय तुम्ही, हाय करताय. घ्या उरका, चला घाला पटकन कपडे, रेडी व्हायचे आपल्याला. ते नाही बेबी, तिला आपण तिचे 2-2 झंबो बांधूयात. नाही घ्यायचं, नाही नको घेऊ ग, तू नको घेऊ, अजिबात नको घेऊ. कशी लावले पप्पानी. चला पाया पडा, चला बाबू चल पाया पडा. हा तिथे ठेव 2 मिनिटं. इधर शुभ, चल बाबू पाया पडूया, ये पाया पडा, पडा पाया गुढीच्या. जय बाप्पा करायचं बाबू. अयो पावली गुढी मी कुला पडलं खाली, फुल पडलं. वा वा वा, राहू दे खालीच. अरे राहू दे ना, तिथं नाही बेबी, खालीच ठेव. दादा आला की मज्जा येते. चला आता पाया पडूया. हा झाली मम्माची पूजा करून. मी कू म्हणा सुख समृद्धी भेटू दे सर्वांना. आची अगं कोणाचं काय तर कोणाचं काय, काय कशाचं नाटक आहे. चला आपला बाबा नाहीये, बाबा मिसिंग आहे. आपला बाबा आपल्या चायनाला पोहोचलाय. येस. ए दीदी मग आमचा फोटो काढते का. आमचा फोटो काढ. चल मी कुये. समर्थ आता चुमाऊ सोबत चाललीये भूर. बाय बाय दादा, चुमाऊ बाय बाय. बाय सोना, भेटू लवकरच. आणि आता मी निघाली. माझ्या आईने तरी फ्लॅट घेतलाय, त्याची पूजा आहे आज. छोटंसं घरातल्या घरात, कारण ते घर रेंटवर द्यायचं होतं. सो आता वास्तुशांती वगैरे करत नाहीये, जस्ट एक पूजा आहे बेसिक. सो आता तिकडे निघालोय. समर्थ ऑलरेडी पुढे एका पूजेला गेली होती शुभांगीच्या शॉपच्या. आता मी त्यांचं वेट करते, सगळ्यांचं खाली थांबली आहे. गाडी आली की निघूयातच. बाबू गुड मॉर्निंग. शोना झोप झाली का तुझी. मम्मा आली तुझी, तुला माहिती तुझी मम्मा आली आहे. गुड आफ्टरनून. 12 वाजले बरोबर. नाही झाला. अरे नाही नाही, इरिटेट होतोय आम्हाला ह्या कपड्यांमध्ये. मम्मा तर साडी बदलून पण आली. मोए 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 मोए. मेरा तो मोए मोए हो गया. क्यों हो गया मोए मोए. क्योंकि मुझे पता नहीं, मुझे लगा आपने साड़ी पहने ना बाजूला. बाबू बाबू, समर्था मम्मा. आले ना. बापरे, मम्माचा आवाज नाही तिला. समर्था. समर्था सगळ्यांचा आवाज येतो. मम्मा सोडून सगळ्यांचा आवाज येतो. बाबू तू मम्मावर रागवलीये का. समर्था नो. बापरे. समर्था 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 समर्था. आणि आता आम्ही पोहोचतोय आमच्या आईच्या घरी. आलंय आईचं घर. ही बिल्डिंग आहे. काय सांगते. आज आम्ही मामाच्या घरी आलोय. मशी मध्ये मोठं घर आहे.
वेलकम टू इंडिया. काय म्हणता काका? हाय, कुठे आला तू? जय आणि पाऊ मॅचिंग मॅचिंग आहे. ओके सो आता जवळपास 3:30 वाजलेत आणि आम्ही नाव घरी निघालोय रिटर्न बॅक टू होम. समर्थाला झोपू आली आहे आणि आता मला वाटतं ती घरी जाऊनच झोपेल. हो ना समर्था बाबू? घरी आलो आणि समर्थाने झोपून घेतलंय. आता जवळपास आय थिंक 5:30 वाजायला आलेत. अजूनही आम्ही गाढ झोपेत आहोत. मस्त उठण्याच्या प्रोसेस चालू आहेत. मध्ये उठतोय झोपतोय पण गाढ झोपली समर्था. उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे. सो माझ्या असंच मनामध्ये एक विश आली होती. मला एक असा टगरचा गजरा येतो, तो खूप आवडतो. माझ्या नेहमी स्टुडंट्स आपण शूट्स वगैरे करतो तेव्हा आपण असं ऑर्डर करत असतो. सो मी खूप मोठा हार माझ्या स्वामींना बनवणार आहे की उद्या प्रकट दिन आहे आणि त्याच्यामध्ये मस्त हे रोजेस वापरणार आहे आणि स्वतःच्या हाताने बनवायचं आहे मेन स्पेशली. सो समर्थ झोपली तेवढ्यामध्ये मी हे काम स्टार्ट केलं आहे आणि मला याची प्रॅक्टिस नसल्यामुळे मला खूप वेळ लागणार आहे याला आणि खूप वेळ लागतो ॲक्च्युअलमध्ये. पण आनंद आहे. मस्त एक एक फूल होताना स्वामींचा जप करत करत ओवण्याचं काम चालू आहे. मी व्लॉग एंड होईपर्यंत नक्की दाखवेल मी कसा हार बनवला आहे ते. आता वेळ झाली गुढी उतरवण्याची. आता गुढी उतरवतोय आम्ही. समर्था तर झोपलेलीच अजून. समर्थासाठी न्यू रेसिपी आज ट्राय करणार आहे मी. रवा घेतला आहे. रवा थोडासा भाजून घेणार आहे आणि जसं आपण रवा बनवतो तसाच रवा बनवणार आहे. फक्त साखरऐवजी खारीकची पेस्ट करून खारीकचं पावडर करून ठेवलेलं आहे मी. ते पावडर देईल तिला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकेल फक्त गरम पाण्यामध्ये. बघूया तिला आवडतंय का. मी नेहमी सांगत असते, माझं सांगणं होत नाही ॲक्च्युली व्हिडिओमध्ये. समर्थाला पाणी मी जे उकळते तिला उकळून पाणी पाजते त्यात मी सोनं टाकत असते. एकदा कॅमेरा इकडे जवळ येऊन दाखव. याच्यामध्ये मी सोन्याचं तिचं अंगठी टाकलेली आहे जी मी घालण्यासाठी वापरत नाही, फक्त त्याच्यासाठीच वापरतो. आणि हे पाणी उकळून घेणार, थंड करून ते तिला पाजते. अशा पद्धतीचं मी तिला दिवसभर पाणी पाजते. आणि हे जे रव्याची पेस्ट आहे ती बनवण्याचं काम चाललंय आणि हे खारीकची पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि त्याची मस्त पेस्ट बनणार आहे. आता बघूया तिला आवडते का. कशाला ते चालू करते नको राहते. गोड लागावा आणि आपण शुगर नाही वापरू शकत म्हणून मी बंद करणार. तिला ॲक्च्युली हे गोड लागलं पाहिजे आणि डॉक्टर आपल्याला सांगतात की आपण साखर नाही वापरू शकत म्हणून मी खारकाची पेस्ट करून ठेवली. जेव्हा कधी असं वाटतं तिला थोडा स्वीटनेस जायला हवा या गोष्टीतून तेव्हा मी ते टाकत असते. आणि त्याच्यात तूप टाकलेलं आहे. रवा भाजून घेतला आहे, गरम पाणी टाकून पेस्ट बनवून घेतली आहे. आता रेडी आहे ही. मी तिला खायला घालते. बघूयात तिला आवडतंय का. त्या गुठळ्या झाल्या तर थोड्या फोडून घेते. स्टार्ट. आवडलंय. वेगळं काहीतरी वेगळं आहे. असं आवडलंय. असा धरा.
त्रास देतो ना मामा. आम्हाला चुकून दिसतं लागले असेल तर आई हसत नाहीये. अवघड का नाही लागली समजत. जाऊ दे, नाही लागली समजत. जाऊ दे, घरात खेळ लागली का. समर्थ झोपी गेली आहे आणि मी आज जो टास्क घेतला होता, मला स्वामी समर्थांसाठी उद्या प्रकट दिनासाठी हार बनवायचा होता आणि तो मंदिरात केंद्रात नेऊन द्यायचा आणि त्यांच्या मूर्तीला घालायचा आहे. ही माझी खूप मोठी इच्छा होती आणि मेन तो माझ्या हाताने करायचा, ही खूप मोठी इच्छा होती. तर ती ही आत्ताशी हार कंप्लीट झाला आहे. आत्ता ऑलमोस्ट एक्झॅक्ट 12 वाजलेत आणि समर्था कधीच झोपी गेली आहे आणि त्याच्यामुळे काही व्लॉगचे शॉर्ट नाही घेता आले, पण जेवढं जमलं तेवढा व्लॉग मी कव्हर केला आहे. आणि माझा हार बनवलेला आता इथे रेडी आहे. मी उद्या रीलमध्ये टाकेलच. सो छान गुलाबांच्या फुलांचा आणि टगरचा. मी ऑलमोस्ट 5 वाजता वगैरे बसली होती करायला आणि आत्ता 12 वाजलेत. उरकत आलाय, सवय नाही, प्रॅक्टिस नाही ह्या गोष्टींचे, त्याच्यामुळे करायला खूप वेळ लागला आहे आणि त्यात समर्थालाही मध्ये मध्ये पाहावं लागत होतं मला. सो गाईज आता मी व्लॉगचा एंड करते समर्थाच्या. सो नक्की सांगा कसा वाटला व्लॉग. थोडंसं ट्राय करते, खूप वेळ लागतो यायला, परत पुढचे व्हिडिओज घेऊन यायला, पण माझंही खूप हेक्टिक शेड्यूल असतं. सो लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. गुड नाईट. दादा मारताना कसं दिलं